हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा। गौरी गणपतीचा सण हा प्रत्येकीचाच आवडीचा सण आहे। गणपतीच्या सजावटीपासून गौराईच्या नटवण्यापर्यंत सर्व काही युनिक आणि खास असावे असे प्रत्येकीलाच वाटत असते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौरी गणपती डेकोरेशन आयडियाज पाहणार आहोत। गौरी गणपतीसाठी फुलांची सजावट लिली, ऑर्किड, क्रायसॅन्थेमम्स, गुलाब, झेंडू यासारख्या विविध प्रकारच्या फुलांचा वापर करून करता येते। घरातील गणपतीसाठी फुलांच्या सजावटीसाठी तुम्ही 2 किंवा 3 रंगाची थीम निवडू शकता। अशा प्रकारे कागदी फुलांची सजावट तुम्ही घरातील गणपतीसाठी करू शकता। जर तुम्हाला यावर्षी गौरी गणपतीच्या सणासाठी युनिक आणि हटके डेकोरेशन करायचे असेल तर तुम्ही अशा प्रकारे झुल्यामध्ये बसलेल्या थीममध्ये गौराई डेकोरेट करू शकता। अगदी सुंदर वाटेल। अशा प्रकारे स्वर्गातील मॉडर्न गौराईची थीम तुम्ही क्रिएट करू शकता। हे डेकोरेशन मॉडर्न आणि खूपच आकर्षक वाटेल। अशा प्रकारे महादेवाची पिंड मधोमध ठेवली तर खूप आकर्षक दिसेल। तसेच मराठमोळ्या रूपातील नववारी साडी नेसून डोक्यावर टोपली आणि समोर फराळाचे व फळभाज्यांचे डेकोरेशन ही तुम्ही करू शकता। अगदी मराठमोळे डेकोरेशन दिसेल। अशा प्रकारे स्कूटीवर बसलेल्या गौराईचे डेकोरेशन तुम्ही करू शकता। हे डेकोरेशन ही नेहमीपेक्षा हटके वाटेल। अशा प्रकारे चंद्रावर बसलेल्या गौराईची थीम तुम्ही करू शकता। मागे बॅकग्राऊंड मध्ये ढग, ग्रह, तारे अशा प्रकारे थर्माकोलची बनवून आकाशातील तारका रूपातील थीम तुम्ही बनवू शकता। तुळशी वृंदावनापाशी बसून रांगोळी काढणारी गौराई असे डेकोरेशन तुम्ही करू शकता। तसेच कालबाह्य झालेल्या पाटा वरवंट्याची आठवण करून देणाऱ्या पाटा वरवंट्यावर काम करणाऱ्या गंगा गौराईचे तुम्ही डेकोरेशन करू शकता। मुलाला सांभाळून चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या गौराईचे अशा प्रकारे तुम्ही डेकोरेशन करू शकता। जात्यावर दळण दळतानाच्या गौराईचे डेकोरेशन देखील खूप सुंदर वाटेल। पूर्वीच्या स्त्रियांचे जीवन दाखवण्याचा एक छोटासा असा प्रयत्न तुम्ही करू शकता। माहेरवासीन सासरी जाताना तिची ओटी भरली जाते। माहेरवासीन गौराई सासरी जाताना ओटी भरण्याचे असे डेकोरेशन देखील तुम्ही करू शकता। बाळाला आंघोळ घालणाऱ्या गौराईचे डेकोरेशन तुम्ही करू शकता। तसेच उभ्या गौराईची थीम करून झाडे लावा, झाडे जगवा किंवा प्रदूषण टाळा, स्वच्छता राखा, इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरे करा अशी घोषवाक्यांच्या संदेशाच्या पाट्या डेकोरेशन मध्ये तुम्ही ऍड करू शकता। अशा प्रकारे कमळात बसलेली किंवा उभे राहिलेल्या गौराईचे डेकोरेशन तुम्ही करू शकता। घरामध्ये एक छोटासा मंडप करून त्यामध्ये उभे राहिलेल्या अशा गौरी गणपतीचे डेकोरेशन तुम्ही करू शकता आणि त्यासमोर वेगवेगळ्या कलरची आणि प्रकारची फुले व त्याच्या पाकळ्या यूज करून रांगोळी बनवून अशा प्रकारे त्याच्या साईडला फराळाचे डेकोरेशन देखील तुम्ही करू शकता। तसेच गौरी गणपतीच्या डेकोरेशनसाठी अशा प्रकारच्या गौरी गणपती डेकोरेशन डॉल्स देखील मिळतात। अशा डॉल्स वापरून देखील तुम्ही अतिशय सुंदर प्रकारे डेकोरेशन करू शकता। मंगळागौर खेळतानाच्या थीम मधील अशा प्रकारचे डेकोरेशन तुम्ही करू शकता। असे देखावे पाहायला खूप सुंदर वाटतात आणि वेगवेगळ्या व्हेरिएशन्स मध्ये असे डेकोरेशन केले तर युनिक आणि ट्रेंडी वाटते। अशा प्रकारे रामायण थीम मध्ये तुम्ही गौरी गणपती डेकोरेशन करू शकता। यामध्ये राम सीता लग्न सोहळा, त्यानंतर वनवास अशा प्रकारची थीम तुम्ही करू शकता। वनवास भोगत असताना सीताचे झालेले अपहरण, अशा विविध व्हेरिएशन्स मधील हा देखावा तुमचा देखाव्यांपेक्षा उत्कृष्ट राहील असे हटके डेकोरेशन तुम्ही करू शकता। अशा प्रकारे बाई पण भारी देवा थीम मध्ये तुम्ही गौरी गणपती डेकोरेशन करू शकता। मुलांना शाळेत सोडताना, फुगडी खेळताना, स्वयंपाक करताना, पूजा करतानाचे, तुळशी वृंदावनाची पूजा करतानाचे, उन्हाळ्यातील सांडगे पापड करतानाच्या विविध व्हेरिएशन्स मधील अशा संसार करताना स्त्रियांची होणारी तारेवरची कसरत तुम्हाला या थीम मध्ये अतिशय सुंदर प्रकारे दाखवता येईल। हे डेकोरेशन तुम्ही गौरी गणपतीसाठी बनवू शकता। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करणे, असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा।